श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे जावोत ही स्वामींची प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे की संध्याकाळी म्हणजे झोपण्याच्या वेळी आपल्याला एक स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणायचा आहे आणि झोपायचा आहे. हा उपाय जर तुम्ही करत असाल तर नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर अनुभव येतो आणि स्वामी महाराजांची एक चांगली सेवासुद्धा आपल्या हातून घडते आणि त्याचबरोबर आपल्या इच्छा ज्या असतात त्यासुद्धा पूर्ण होत असतात. तर हा मंत्र कोणता आहे, कसा करायचा आहे हा उपाय, ही सर्व माहिती तुम्हाला इन डिटेल या व्हिडिओच्या शेवटपर्यंत मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला अनेक अडचणी येत असतात. दुःख, भीती, चिंता, काळजी, नकारात्मकता नेहमी आपल्याला चिकटून असते. काही वेळा अडचणीचं लवकर निरसन होत नाही. अशा वेळी आपण सकारात्मक व्हायला हवं, नामस्मरणाची शक्ती अनुभवायला हवी. श्री स्वामी समर्थांचा जप किंवा सेवा केल्याने आपल्याला खूप लाभ मिळतात. प्रत्येक सेवेकऱ्याला आपला एक असा अनुभव असतो. आपल्याला जर खूप अडचणी येत असतील तर आपण स्वामी समर्थ महाराजांची सेवा केल्याशिवाय पर्याय नाही. कारण स्वामी समर्थ महाराज हे आपलं प्रारब्ध बदलू शकतात किंवा मग आपल्या ज्या काही गोष्टी, वाईट गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात, परंतु त्या गोष्टींवर जर तुम्हाला मात करायची असेल, त्याचा सामना करायचा असेल तर महाराजांची सेवा केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. कारण सेवेने खूप साऱ्या गोष्टी घडतात. माणूस पूर्णतः सकारात्मक होऊन जातो. त्याचबरोबर आयुष्यात आलेले दुःख, संकट यांना तोंड देण्याची क्षमतासुद्धा आपल्यामध्ये निर्माण होते. आता मी असं म्हणणार नाही की आपण ज्या गोष्टी मागतो तर त्या स्वामी महाराज देतातच. कारण महाराज आपला इतका विचार करतात की आपल्यासाठी ज्या गोष्टी योग्य आहेत त्याच आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. असं नाही आहे की आपण बोललो की मला हे पाहिजे, मी ही सेवा करतो आणि मला ही गोष्ट मिळालीच पाहिजे. ती जर आपल्या नशिबामध्ये असेल आणि ती जर आपल्यासाठी योग्य असेल तरच महाराज आपल्याला ती गोष्ट देत असतात. त्याच्यामुळे कधी प्रयत्न करूनही एखादी गोष्ट मिळत नसेल तर असा विचार करा की महाराजांच्या मनामध्ये आपल्यासाठी खरंच वेगळा काहीतरी प्लॅन आहे आणि तो प्लॅन जो आहे तो आपल्यासाठी अतिशय उत्तम आहे. त्याच्यामुळे कधी आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या संधी हुकतात, परंतु अशा वेळी विचार करा की महाराजांनी आपल्यासाठी याहीपेक्षा काहीतरी वेगळी संधी आणून ठेवलेली आहे किंवा मग वेगळी संधी आपल्या आयुष्यामध्ये येणार आहे आणि याहूनही चांगलं आपलं होणार आहे. त्याच्यामुळे महाराजांची सेवा करत चला, नामस्मरण करत चला. बाकी आपल्याला घाबरण्याची गरज नाही. जेव्हा आपण स्वामींचा हात धरलेला असतो तेव्हा आपण अजिबात घाबरण्याची गरज नाही. कारण ज्याप्रमाणे आईवडील आपल्या मुलाचा हात धरल्यानंतर सोडत नाहीत, त्याचप्रमाणे महाराजसुद्धा आपण जर त्यांचा हात पकडला किंवा त्यांनी जर आपला हात पकडला तर ते कधीच सोडणार नाही. फक्त गरज आहे ती सेवेची. त्याच्यामुळे सेवा अतिशय महत्त्वाची आहे. जी काही सेवा करता येईल, तोडकी मोडकी जशी काही सेवा करता येईल तशी सेवा करा. आता बरेच जण असे आहेत, बऱ्याच जणांच्या कमेंटसुद्धा येतात. एका दादांची कमेंट होती की मी गाडी चालवतो, म्हणजे ड्रायव्हर आहेत आणि मला महाराजांची सेवा करता येत नाही. तर त्यांना बऱ्याच जणांनी असं सांगितलं की तुम्ही गाडीत बसून महाराजांची सेवा नाही करू शकत. परंतु असं नाही आहे. आपण कोणत्याही ठिकाणी महाराजांचं नामस्मरण म्हणा, जप म्हणा किंवा अगदी तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत वाचायचं असेल आणि तुम्हाला जर वेळ नसेल, तुम्हाला जर शक्य नसेल किंवा मग तुम्ही जर बाहेर कुठेही जात असाल तर प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही या गोष्टी ज्या आहेत त्यांचं वाचन करू शकता. कारण स्वामींना सेवा प्रिय आहे. ती तुम्ही कुठून करता, कशी करता याहीपेक्षा महत्त्वाचं सेवा आपल्या हातून घडणं आणि ती मनापासून होणं याला महत्त्व आहे. आता प्रत्येक जणाचं असं नसतं की आपण घरामध्ये बसूनच सेवा करावी किंवा देवघरासमोरच बसून आपण सेवा करू शकतो. कारण हल्लीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कुणाकडे इतका वेळ नसतो. ज्या ठिकाणी कामावरती जातो तिथे जर आपल्याला वेळ मिळत असेल तर काहीच हरकत नाही, आपण तिथे सेवा केली तरी. फक्त महाराजांची सेवा करण्याला महत्त्व आहे आणि या सेवेतून नक्कीच आपलं चांगलं होणार आहे. आपल्यामधली निगेटिव्हिटी जाणार आहे. सकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडायला सुरुवात होते. काही दिवस अनुभव घेऊन बघा, नक्कीच आपल्याला प्रचिती येते. 2-3 महिने जरी सेवेला सुरुवात केली ना, 2-3 महिन्यांमध्येच खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या बदलताना आपल्याला दिसत असतात. तर आजच्या व्हिडिओचा जो उपाय आहे त्याच्यावरती येऊया. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो अतिशय प्रभावी आहे. आपल्याला आपल्या महाराजांची 11 वेळा एक मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे. तो कसा म्हणायचा आहे ते मी तुम्हाला सांगते. तर बघा, आपल्या बऱ्याच इच्छा असतात. आपल्याला असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये आपल्या ज्या इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात.
पण त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते आपलं मन शांत असणं, मन एकाग्र असणं, एकचित्त असणं. तर आपल्याला काय करायचं आहे, ही जी सेवा आहे किंवा हा जो उपाय आहे तो करताना आपल्याला तो रात्री झोपण्याच्या अगोदर करायचा आहे. दिवसभरामध्ये बायकांच्या मागे खूप गडबड असते आणि काही सेवा करायची म्हटलं तरी सेवेला बसलं की त्याच्यामध्ये तोच विचार येतो की आपलं आता हे काम राहिलं, ते काम राहिलं, ते काम राहिलं आणि त्याच्यामध्येच आपला मंत्र जप चालू असतो किंवा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या चालू असतात. परंतु महाराजांची सेवा करायची म्हटलं तर या गोष्टी ज्या आहेत तर त्या बाजूला ठेवून जर आपण केली तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होतो. तर काय करायचं आहे, रात्रीचं अगदी जेवण वगैरे झाल्यानंतर, आपले भांडे वगैरे झाल्यानंतर स्त्री पुरुष दोघेही कोणीही ही सेवा जी आहे, हा उपाय जो आहे ते करू शकतात. आपलं सगळं आवरल्यानंतर जेव्हा आपण अंथरुणावरती जातो तेव्हा आपल्याला हा उपाय करायचा आहे. मग तुम्ही अगदी गादीवरती बसल्या बसल्या सुद्धा हा उपाय करू शकता, बेडवर बसून सुद्धा हा उपाय करू शकता. तर काय करायचं आहे, आपल्याला एका ठिकाणी शांत बसायचं आहे. आपण जिथे झोपणार आहोत तिथेच कुठेतरी. जर तुम्हाला शक्य असेल तर देवघरासमोर बसले तरीही हरकत नाही किंवा स्वयंपाकघरामध्ये तुमचं काम आवरल्यानंतर तिथे बसले तरीही हरकत नाही. फक्त एकचित्त बसायचं आहे, शांत बसायचं आहे आणि 5 मिनिट आपल्याला ज्या देवतेला आपण मानतो तर त्या देवतेची मूर्ती, फोटो किंवा ती देवता आपल्याला आपल्या दोन्ही भुवयांच्या मधला जो भाग आहे जिथे आपण टिकली लावतो तर त्या ठिकाणी आपल्याला त्या देवतेचं स्मरण करायचं आहे. ती देवता आपल्याला आपल्या दोन्ही भुवयांच्या मधला जो भाग आहे त्या ठिकाणी दिसायला हवी आणि आपण एकाग्र झालो किंवा एकचित्त झालो तर ती देवता नक्कीच आपल्याला मिळेल. ज्या कोणत्या देवाला तुम्ही मानत असाल ती देवता, मग तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना मानत असाल तर स्वामी समर्थ महाराज, गणपती बाप्पांना मानत असाल तर ते, किंवा मग साईबाबांना मानत असाल तर ते, जे कोणते देव तुम्ही ज्या देवांना मानता त्या देवतेला आपल्याला आपल्या दोन्ही भुवयांच्या मधला जो भाग आहे तिथे स्मरण करायचं आहे. तिथे आहेत आपला स्वामींची मूर्ती जी आहे ती तिथे आहे असं आपल्याला आपल्या स्वतःच्या मनाला सांगायचं आहे किंवा मग तिथे त्यांची मूर्ती जी आहे ती तयार करायची आहे. आणि असं शांत राहिल्यानंतर आपल्याला स्वामी दिसतातच दिसतात. तर आपण ती मूर्ती किंवा फोटो आपल्यासमोर आला की त्या वेळेपासून आपल्याला ओम ओम हा मंत्र जो आहे तो आपल्याला 11 वेळा एकचित्त होऊन म्हणायचा आहे. तुम्ही 11 वेळा म्हणू शकता, 21 वेळा म्हणू शकता, याला लिमिट नाही आहे. परंतु कमीत कमी आपल्याला 11 वेळा तरी हा मंत्र म्हणायचा आहे. रोज आपल्याला 5 मिनिट शांत बसायचं आहे. त्याच्यानंतर ज्या क्षणी आपल्याला मूर्ती दिसेल त्या क्षणी आपल्याला हा ओमचं उच्चारण करायला सुरुवात करायची आहे. कमीत कमी 11 वेळा करावं. जास्तीत जास्त तुम्हाला जितकं शक्य असेल तितकं तुम्ही करू शकता. मन एकाग्र होतं आणि त्याचबरोबर आपण देवतेशी जोडले सुद्धा जातो. आणि त्या क्षणाला आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला समजा 11च वेळा उच्चारण करायचं असेल तर तुम्ही 11 वेळा उच्चारण करा. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती स्वामींसमोर बोलून दाखवायची आहे किंवा ज्या देवतेला तुम्ही मानता त्यांच्यासमोर आपल्याला बोलून दाखवायची आहे. आपली ही इच्छा आहे आणि महाराज तुम्ही नेहमी माझ्यासोबत असावेत असं मला वाटतं आणि तुम्ही माझा हात धरलेला आहे तर तो सोडू नका. माझ्याकडून अशाच तुमच्या सेवा ज्या आहेत त्या घडत राहो अशी महाराजांना विनंती करायची आहे. आपली जी काही इच्छा असेल तर ती बोलून दाखवायची आहे आणि याच्यानंतर आपल्याला आपलं झोपून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे काय होणार आहे, एकतर आपल्याला झोप शांत लागते. आपल्याला माहीत आहे ओम हा मंत्र असा आहे की त्याचं जर उच्चारण करत असाल तर आपलं मन शांत होतं. आपल्या हृदयासाठी सुद्धा हे खूप चांगलं आहे. आणि त्याचबरोबर आपण जर असं ईश्वराशी एकत्रित होऊन जर त्यांच्याकडे कोणती इच्छा मागणार असाल तर नक्कीच ती इच्छासुद्धा पूर्ण होते. हा उपाय जो आहे तो तुम्ही रोज करू शकता. नाहीतर शक्य नसेल तर तुम्ही 11 दिवस 21 दिवस अशा पद्धतीने केला तरीही हरकत नाही. तर अशा पद्धतीचा हा अत्यंत सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला रोज संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर करायचा आहे. मग हा उपाय लहान मुलं करू शकतात. लहान म्हणजे ज्यांना समजतं तर अशी मुलं करू शकतात. पुरुष, स्त्री असे कोणतीही व्यक्ती हा उपाय जो आहे तो करू शकते. कोणतंही सोंगडोंग करण्याची गरज नाही, अगदी दिवा लावण्याची गरज नाही किंवा काहीही करण्याची गरज नाही. फक्त आपल्याला एका जागेवरती बसून हे स्मरण जे आहे ते करायचं आहे आणि या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. प्रत्येकाने हा उपाय जो आहे तो करून बघा. नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये बदल झालेले आपल्याला जाणवणार आहे. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.